नाठवीसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोनी कारे नाठवीसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयाशी कोण घाली कारे नाठवीसे कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो तेने तुझे काय नाही केली चिंता राहे त्या अनंता आठवणी कारे नाठवीसे कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो का म्हणे ज्याचे नाव विश्वंभर तो का म्हणे ज्याचे नाम विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी कारे नाठवीसे कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो समचरण सरोजम सांध्र नीलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडलम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कज्जनेत्रम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री रामचंद्र कृपालु भजु मनु हरण भव भय दारुण नवकंज लोचन कंज मुख कर कज्ज पद कंजारुण कंदर्प अगणित अमित छवि नवनील निरद सुंदरम पटपित मानहु तडित रुचि सुचि नवमी जनक सुतावरं अतुलित बलधामं हेम शैलाभ देहं धनुजवन कृशानं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुण निधान वानरा नामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातम नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा कारे नाठवीसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला हा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपणा सर्वांकरता आपण परमार्थ करावं, आपलं जीवन मुक्त अवस्थेकडे जावं, आपल्या जीवनाचं जन्माला आल्यानंतर सार्थक व्हावं या हेतूनं आपण देवाची आठवण काढावी, आपण काढत नाही म्हणून तुकोबाराय प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगात भगवान परमात्म्याच्या उपकाराची जाणीव आपल्याला या ठिकाणी करून देत आहेत। अभंगाचा अर्थ असा आहे, तुकोबाराय म्हणतात तुम्ही का त्याची आठवण करत नाही, का रे नाठवीसी तो कृपाळू आहे भगवान परमात्मा, त्याची आठवण काढा। काय करतो तो
ते म्हटले बाबा काही करत नाही, तो तुम्हाला पोसतोय, हा तुमच्यावरती उपकार आहे. पोसितो जगासी एकला तो तुम्हाला पोसतोय, तर तुम्ही त्याची आठवण काढायला पाहिजे. ते म्हटलं का हो, तुम्ही म्हणता देव पोसतो, पण आम्ही आमची शेती करतोय, आम्ही आमचं पिकवतोय, आम्ही आमचं करतो, आम्ही आमचं खातो, देव कसला पोसतो? ते म्हटले बाबा जेव्हा जन्माला आला होता तेव्हा तुला हात नव्हते, तुला कष्ट करण्याकरता हात होते, पण कष्ट करता येत नव्हते, शिजवता येत नव्हतं, भिजवता येत नव्हतं. तेव्हा तुझ्या करता आईच्या हृदयात दूध आणि तुझ्या पोटातली भूक या दोनही गोष्टी देवानं निर्माण केल्या. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, कुणी केली? वाढवी श्रीपती सवे दोन्ही, या दोनही गोष्टी देवानं दिल्या. अरे भर उन्हाळ्यामध्ये डोंगरावरती झाडाला नवीन पालवी फुटते, चैत्र महिन्यामध्ये नवीन पालवी फुटते, कोण त्या झाडाला पाणी घालतं? फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयाशी कोण घाली, कोण पाणी घालतं त्याला? मग का तुम्ही त्याची आठवण करत नाही? का रे ना आठवीसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो. ते म्हटले काय नाही केलं देवानं तुमच्या करता? तेने तुझे काय नाही केली चिंता, राहे त्या अनंता आठवून त्याचा आठव करून राहा. त्यानं काही चिंता नाही केली तुमची. अरे जगाला पोसतो म्हणून त्याचं नाव विश्वंभर आहे. तो का म्हणे ज्याचे नाम विश्वंभर, तुकोबारायला लोक म्हटले मग आम्ही काय करायचं? त्याचे निरंतर ध्यान करी, त्याचं निरंतर तुम्ही ध्यान करा. तुम्ही करत नाही म्हणून. का करत नाही? का रे नाठवीसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला. आज असणार ज्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे, कैलासवासी शिवाजीराव एकनाथ कांबळे दादांचं या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आणि या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजची असणारी ही कीर्तन रूपी सेवा आहे. दादांच्या जाण्यानं सर्वांनाच असणारं फार मोठं दुःख आहे, पण विशेष असणारं त्यांचं कुटुंब. त्यामध्ये त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी संगीता शिवाजी कांबळे, त्या माजी सरपंच म्हणून असणारं त्यांनी असणारी एक राजकीय सेवा या ठिकाणी केलेली आहे. त्यांचे चिरंजीव, मोठे चिरंजीव श्री अमोल शिवाजीराव कांबळे असणारे प्रगतशील शेतकरी आहेत. दुसरे चिरंजीव असणारे आदरणीय डॉक्टर योगेशजी शिवाजी कांबळे, डॉक्टरांचंही असणारं अतिशय छान कार्य या ठिकाणी आहे. त्यांच्या दोन कन्या सौ ज्योती पंकज बोराडे आणि सौ स्नेहा नितीन शेंडे या ठिकाणी दोन असणाऱ्या कन्या आहेत. त्यांच्या बहिणी आदरणीय जिजाबाई रोहिदास राकेश, मंदाबाई अशोक बोरुडे आणि मीनाबाई अरुण डोळस, या पद्धतीने असणारा हा परिवार आहे. अतिशय मोठा परिवार आहे. आजचं हे निमंत्रण आदरणीय डॉक्टर साहेबांनी आणि असणारे त्यांचे निकटवर्तीय, ज्याच्याशी अतिशय ज्यांच्या विश्वासाचं नातं आहे आणि माझी असणारी लहानपणापासून ज्याच्याबरोबर मित्रत्वाचे संबंध आहे, प्रेमाचे संबंध आहे, एक आदराचे संबंध आहेत, असे असणारा आमचा अमोलदादा गायकवाड, त्यानं असणारा संपर्क केला, डॉक्टरांनी स्वतः संपर्क केला. दोघांचे या ठिकाणी धन्यवाद. खरं तर कुटुंबाचा विचार केला तर असणारं हे सुशिक्षित कुटुंब आहे, शिकलेलं कुटुंब आहे. यामध्ये नक्कीच आदरणीय कैलासवासी शिवाजीदादांचा फार मोठा हात आहे. सर्वोपरी असणारं सर्व काही जे श्रेय जातं या पाठीमागे कैलासवासी आदरणीय शिवाजीदादा यांना जातं. एक मुलगा शेती करतोय पण चांगली करतोय, आणि एक मुलगा डॉक्टर क्षेत्रामध्ये आहे, वैद्यकीय क्षेत्रात आहे, तोही चांगली कामगिरी करतोय. महत्वाचा मुद्दा हा आहे की असणारं आदरणीय शिवाजीदादांनी या ठिकाणी मला असं वाटतं दूध व्यवसायामध्ये, आपलं दूध संघामध्ये असणारं एक चांगला अधिकारी म्हणून आपली असणारी भूमिका त्यांनी छान बजावलेली आहे. अतिशय छान त्यांनी या ठिकाणी काम केलं. शैक्षणिक क्षेत्रातही अतिशय छान काम केलं. आणि विशेष शिक्षण मुलांना सर्वच देतात. लाखातलं एक वाक्य आहे, लक्षपूर्वक ऐका आणि आवडलं तर टाळ्या वाजवा, थोडं अंग झाडा. बुरबुर आली म्हणून असं लई मरगळल्यावाने बसू नका. ऐका, शिक्षण तर लेकरांना अशोकदादा सगळे देत आहेत, पण शिक्षणाबरोबर संस्कार देणारे शिवाजीदादांसारखे फार थोडे आहेत.
काय बोललो? शिक्षण सगळेच देतात, पण संस्कारासहित शिक्षण देणारे अगदी असणारे थोडे या ठिकाणी या भूमीवरती आहेत. आणि त्यातलं एक अनमोल व्यक्ती म्हणून असणारे आदरणीय कैलासवासी शिवाजीराव आपल्यातून गेले. दादांना माझ्या वैयक्तिक गायकवाड कुटुंबियाच्या वतीनं, उपस्थित भजनी मंडळाच्या वतीनं, पाचेगाव ग्रामस्थांच्या वतीनं, राजकीय धार्मिक सर्व क्षेत्रातल्या, शैक्षणिक क्षेत्रातल्या, वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व क्षेत्रातल्या माणसांकडून आज सर्वांच्या वतीनं, माता भगिनी पुरुष बांधव सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. विडाला आदरणीय डॉक्टरांनी जो संस्कार ज्याला म्हणतात ना, ते त्यांच्यातून असणारे दिसून येतात. आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं दोघंही बंधूंचं. एक विचारानं आपल्या वडिलांना फार मोठी श्रद्धांजली झाली पाहिजे, अहिमानी इदबात असणारी श्रद्धांजली झाली पाहिजे, असे विचार फार कमी लेकरांच्या मनात येतात. नाही तर काही काही ठिकाणी आम्ही 2-2 श्राद्ध पाहिलेले एकाच दिवशी. किती? एकाच बापाचे किती श्राद्ध? 2-2 पाहिलेत. पण असणारा कांबळे परिवारामध्ये या दोघाही बंधूंना, आदरणीय अमोलदादा असतील किंवा असणारे आमचे आदरणीय डॉक्टर योगेश असतील, दोघांनाही असणारी याकरता खूप खूप धन्यवाद. विठाला विचारानं, आचारानं आणि संस्कारानं कमी वेळेमध्ये पाचेगावमध्ये आणि या परिसरामध्ये अतिशय छान नाव या ठिकाणी डॉक्टरांनी केलं. त्यांच्या बंधूनं त्यांना सपोर्ट केला. दोघांकरता एकदा टाळ्या वाजवा. आपल्या लेकराचं आपणच कौतुक केलं पाहिजे की नाही? तयाचा हरिक वाटे देवा देवा, तयाचा हरिक वाटे देवा. आमचे भजन सम्राट नवनाथजी महाराज गोरे गेवराईकर उपस्थित आहे. त्यांचे असणारे कांबळे परिवाराच्या वतीनं धन्यवाद. आदरणीय जाधवजी महाराज आवर्जून कीर्तनाला उपस्थित आहे, त्यांचे धन्यवाद. माझ्याबरोबर आमचे विद्यार्थी अतिशय कायम इमानदारीनं, प्रेमानं आणि कमी वेळात अतिशय छान वाजवत असं ओंकार महाराज खंडागळे, तोही असणार उपस्थित आहे, त्याच्याकरता धन्यवाद. इकडून जितेंद्रजी महाराज पंढुरे, ते पण नवीन मध्ये होतकरू एकदम चांगले महाराज झाले. चांगले म्हणतो बरं का, सरबट बोलायला जरा दे, पण मग जिथले तिथे आहेत. चांगलं आहे, सरबट बोलणारीच माणसं यशस्वी होतात. उपस्थित आहे त्यांचे धन्यवाद. विनेकरी बाबा छान आहे, आमचे सर्व गावातील सगळे बरं का. आणि विशेष आज ज्यांची उपस्थिती आहे, खरं तर आमचे दुसरी माणसं येणार होते, माझ्या डोक्यात नव्हते. काय होतं, जरा थोडं अंतर आहे राहण्याकरता, त्याच्यामुळं रिलेशन थोडे कमी होतात. पण गाणं अतिशय गोड, प्रेमळ स्वभाव, त्यांच्याबरोबर फार दिवसाचे संबंध आहे. मला आता पाठीमाग कीर्तन आले आणि त्यांनीच आठवण करून दिली. ते म्हणे, महाराज पाचेगावमध्ये आलो होतो तुमच्याकडे एकदा क्लासला. तसे ते बोळकीच्या पहिल्यापासून, पण माझ्याकडे आले नाही. इथं 30-40 पोरांचा क्लास होता आपला, त्यावेळेस ते एक दिवस आले होते. पण अतिशय गोड गाणं, अतिशय गोड पखवाज, चौरंगी चिरा असणारे आमचे प्रसादजी महाराज आवर्जून कीर्तना करताय, त्यांचेही असणारे धन्यवाद. मृदंगाचार्य कृष्णाजी महाराज सुसे, त्यांचे आभार. केशवजी महाराज आहे आमचे जुने पीटी मास्तर. आदरणीय तात्या लक्ष्मण तात्या शिंदे उपस्थित आहे. जुने फेट्यावाले पक्वाजे पण आहेत या आमच्यावर कृपा आहे. माणसं दिसतेत याच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. आदरणीय आमचे अशोकदादा असतील, आदरणीय आमचे तुवर महाराज आहेत पाठीमाग, पवार परिवार आहे, त्याच पद्धतीनं गावातील सर्व आमचे हरिकाका आहेत, बुजुर्ग आमचे सोपान मामा, सर्व मंडळी बरं का, पडोळ पाटील आहेत, विनेकरी, सर्वांच्या विषयी आदर व्यक्त करतो, प्रेम व्यक्त करतो. हे बघा, सर्वांची नावं काय मला माहिती आणि माहिती आहे, तर ते पण लई जादा आहेत. म्हणजे इथं सगळे परिचित आहेत ना. म्हणून आदरणीय रंगा पाटील आहे, आमचे मामा जलेंद्र मामा विधाटे आहेत, पाठीमागेही बरेच जण बसलेले. सर्वांच्या विषयी आदर, सर्वांच्या विषयी प्रेम व्यक्त करतो. जगू मामा दळे यांची अतिशय छान आपल्या परिसरात नव्हे, आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात आणि सर्व देवस्थानांना गाजलेली असणारी सिस्टीम आमच्या जगदीश मामा दळे या ठिकाणी त्यांची आहे. म्हणून जगदीश मामांचेही खूप खूप धन्यवाद. विठाला पवित्र देव निर्मित जीवसृष्टीमध्ये जीव जन्माला आला की जीवाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी सत्य आहेत. एक गोष्ट जर कुठली सत्य असेल तर जन्माला आल्यानंतर मरण, आणि दुसरी गोष्ट कुठली सत्य असेल तर आपल्या जीवनात भगवान परमात्मा, त्याचं अस्तित्व. किती गोष्टी आहेत? 2. एक जन्माला आल्यानंतर मरण आणि दुसरी गोष्ट कुठली? परमात्म्याचं अस्तित्व, भगवान परमात्मा आमच्या जीवनात सत्य आहे. म्हणून तर मरणाच्या बाबतीत बोलत असताना अनेक संतांनी प्रमाण दिलेली आहेत. मरण हे माणसाच्या जीवनातलं त्रिवार सत्य आहे. अनेक जण मरण टाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण मरण टाळता नाही आलं. टाळता येतं मरण? आहे का कोणाचा असं वशिला का नाही बुवा?
आपल्याला टेन्शन नाही काही. आता डॉक्टरच्या घरातला कार्यक्रम आहे, डॉक्टरांना म्हणा खरं सांगा, शेवट डॉक्टरांना पण म्हणावं लागतं आता देवाची इच्छा. तुम्ही घरी जाऊन यांना तुमच्या पद्धतीनं सेवा करा. मरण हे त्रिवार सत्य आहे महाराज, हे कुणालाही चुकलेलं नाही. तुकोबाराय म्हणतात, येथे बुरो नाही आले अवतार, ये रते पामर जीव के. अरे बाबा ज्ञानोबाराय तुकोबाराय कुठले संत इथं राहिले नाही, झालेले देवाचे अवतार इथं राहिले नाही. मग तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाचं गणित आहे का? आल्यानंतर जावं लागतं, मरावं लागतं, नाही मरावंच लागतं. नाही, कबीरजींचं फार गोड वाक्य आहे. कबीरजी म्हटले कुणी असू द्या, जमका जब तड़ाकावे तो क्या जाने लड़कावे. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटि देवता मर गए पडे काल के फासे. आणि कबीरजींचं पुढं वाक्य लय भारी आहे. ते म्हटलंय एखादा माणूस माळ घालतो, एखादा माणूस भजन करतो, एखादा माणूस परमार्थ करतो, म्हणून परमार्थ करणाऱ्याने पण गैरसमज करून घ्यायचा नाही की परमार्थ हे मरण टाळण्याकरता केला जातो. परमार्थ केल्यानं मरण टळत नाही, फक्त जगणं छान होतं. आणि गेल्यानंतरही असणारं कीर्तन, नाव, संस्कार सगळ्या गोष्टी पाठीमागे राहतात. जीवन सार्थक होतं परमार्थानं, पण मरण चुकत नाही. ते म्हटले बाबा साधू जरी असला तरी जावं लागतं. पीर मरे पैगंबर मर गए, अरे मर गए हकीम रोगी. 33 कोटि देवता मर गए, पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए, अरे मर गए हकीम रोगी. जमका अजब तड़ाकावे तू क्या जाने लड़कावे. अरे यमाचं काळाचं अवघड काम आहे, एवढं अवघड आहे, एवढं अवघड आहे. ते म्हटले पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी. जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. या जगात कुणीही राहण्याकरता आलेलं नाही. कदाचित या जगात व्यवस्था ही असेल, कदाचित आयुष्य वाढवून भेटू शकतो. काय भेटू शकतो? आयुष्य वाढवता येईल. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर लय सर्दी झाली, डॉक्टर तात्पुरतं बंद करतील. सर्दी गेली बरा झाला, पण डॉक्टरकडे नाही गेला तर कदाचित निमोनिया होईल. निमोनिया होऊन म्हणजे मरण जवळ करू शकतो माणूस. डॉक्टर आयुष्य वाढवू शकतात, पण डॉक्टर मरण चुकवू शकतो का? 100 झालं म्हणजे जाणार की नाही. नंतर सुई जरी टोचवली तरी पण शिरा ब्लॉक होऊन जातं सगळं. ते सलाईन सुद्धा बाहेर टाकीत. ते म्हणजे आता काय यांना काही कामाचं नाही. म्हणजे कुणीही या ठिकाणी मरण चुकवू शकत नाही, आयुष्य वाढवून देऊ शकतो. मला सांगायचं काय, काळ कुणालाही सोडत नाही मायबाप. या जगामध्ये 3 माणसं आपली आवर्जून वाट पाहतात. किती जण? 3 जण. पहिलं आपली वाट पाहतात आपले पाहुणे रावळे, आपला परिवार. दुसरं वाट पाहतो कोण पाहतं? दुसरं वाट पाहतो तो पांडुरंग परमात्मा, देव आपली वाट पाहतो. आणि तिसरं कोण आपली वाट पाहत असेल तर त्याला काळ म्हणतात. स्पष्ट ऐकू येतं का दादा? कारण काही आता हॉल आहे ना, तसं जगुमामाला इथं कशी सिस्टीम लावायची बाबांनी सुद्धा सांगू नये कोणत्याच. ऐका, पहिलं कोण वाट पाहत? पाहुणे रावळे, परिवार वाट पाहत. शपथ आहे, खोटं नाही बोलायचं. हे सगळे मतलबानं वाट पाहतात का निस्वार्थी वाट पाहतात? हो तुमची लग्न नाही झालेलं तुमचे, कशी वाट पाहते? ज्या दिवशी तुम्ही परिवाराच्या कामाचे नाही, पाहुण्या रावळ्याच्या कामाचे नाही, त्या दिवशी या सर्व मंडळीकडून तुम्ही दुर्लक्षित केले जाता. जाता का नाही? जाता का नाही? नाही जात. 80% म्हातारे आजही कांद्याच्याच चाळीत झोपत आहेत. कुठं
ते कांद्याच्या चाळीत. आपण जर म्हटलं ना म्हाताऱ्याला को कांद्याच्या चाळीत, तर म्हणतो बाबा इकून चाळी आहे, इकून चाळी आहे, मधून अशी मस्त हवा येते म्हणतो. तुला घरात घेत नाही हे सांग. खरी परिस्थिती काय आहे? इथं लय गोड हवा लागते म्हणतो. आता चांगलं आहे बाबा, तुला गोड हवा लागते, आम्हाला गोड आहे, सांभाळते पोरं, हेच मेहरबानी. कामाचा माणूस राहिला नाही. एकदा माणसाचं उतार्यावरून नाव गेलं का माणसाचा लगेच प्रपंचातून सुद्धा उतार सुरू होत असतो. ज्या म्हाताऱ्याची चप्पल वाजल्यानंतर घरातले चहा टाकीत होते, अण्णा आले, बोलणं कळतं माझं. ज्या म्हाताऱ्याच्या चप्पलाचा बुटाचा आवाज आल्यावर घरातले चहा टाकत होते की अण्णा आले, पहिला चहा करा बरं का, टाइम झाला अण्णाचा. तोच अण्णा एक काळ अण्णाला माग होतो. हातातलं गेलं, पैसा गेला, सत्ता गेली. मी नाही महाराज, तुकोबाराय स्पष्ट सांगतात, जन हे सुखा दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे. ते म्हटले पण एक आहे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. ऐका, मी कायम सांगतो, हातात सत्ता तोपर्यंत चालतं. तुम्ही एखाद्याला आहेर करता, आहेर रंगपटील आहेर करता, तुम्हाला समोरचा करेल किंवा ज्यांनी केलाय आशाला करता का समोरच्याकडून अजिबात चान्सच नाही आशाला करता? तुमच्याकडे कसं आहे, पाचेगावला एकाच तालुक्यातले तुम्ही बाउंड्रीवरचे, त्याच्यामुळे कदाचित दुसरा भाग असू शकतो तुमच्याकडं. खरं सांगा, जिथं दिल्या जातं तिथंच 10,000 आहेर आहे का जिथं नाही? ज्याचा मुलगा लग्नाला येतो म्हणतो नाही हो, पेरावं लागन तवा उगत ते. काही बरोबर लग्न आले का मग आहेर चालू करते. इथं जागरणाला जाय, तिथं भेटते. अरे पण आधी काय काशा करायचं ना पहिल्यापासूनच. आईन टायमाला वर निघत माणसं. सांगू तुम्हाला, मी असे उदाहरणं पाहिले महाराज. काही माणसं इमानदारीनं कार्यक्रम अटेंड करणारे, निमंत्रण नसताना सुद्धा त्यांच्या तिथे जाऊन भेट घेऊन माणसं आले का ते म्हणते नाही हो, त्यांच्याकडून मी चुकून राहिलोय. पण मला माहिती आहे माणूस तसा नाही, तो आपल्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी झालेला आहे. का हे आपल्यात असलं पाहिजे. 10,000 आहेर त्यालाच केला जातो ज्याच्याकडून येण्याचे चान्सेस आहेत. एखादा कार्यक्रम असला, आपण म्हटलं चला ना हो दादा, अहो त्यांच्या तिथं लग्न आहे, ते म्हणतात महाराज काय जातात ते का धडे का, येतं का जातं. म्हणजे जो येतो जातो त्याच्याकडे जायचं, जो येत जात नाही, देत नाही, घेत नाही, त्याच्याकडे दिल्या जात नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे का. अरे बाबा, आपल्या जीवनामध्ये जर 30 तारखेला 1 तारखेला पगार झाला तर बायकोचं प्रेम वेगळं राहतं. आणि बरं का, सगळा पगार संपून गेला का मग शेवटचे जे 10 दिवस राहिलेले राहते तेव्हा प्रेम वेगळं राहतं, फरक राहतो महाराज. नाही रे नाही कुणाचे कुणी, अंती जाशील एकल प्राण्या, अंती जाशील एकल प्राण्या. माझे माझे मनोनी नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. सांगितलं नाथबाबांनी, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणा बहीण कुणाची
भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे मेल्या मेल्या जीवनाचं सत्य आहे दादा आहे. ज्यावेळेस तुम्ही अंतरुणावर लोळणार ना शेवटच्या प्रसंगाला घरचे कदरले सेवा करू करू आपोआप माणसाचा आविर्भाव होत असतो. तुमच्या बरोबर कुणी येणार नाही म्हणून कर्म करताना जाण ठेवा. आपल्या बरोबर याच्यातलं कुणी नाही तर यांच्याकरता आपण नालायक वागायचं नाही. चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, चांगले संबंध ठेवायचे, संस्कारानं जगायचं, साधना करायची आपल्या जीवनामध्ये. जे आपले नाही त्यांचा फक्त सांभाळ करायचा आहे, प्रेम करायचे, संस्कार करायचे, पण त्यांच्यात आसक्तीनं राहायचं नाही. शेवटी कोण कुणाचं नाही. मरणाला कोणी येत नाही महाराज बरोबर. मेल्या मागे सर्वरा सर्वराईले तुटतील धागे दोरे नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी कुणाचे कुणी राम कुणाचे एखाद्याला तंबाखू खायचं व्यसन राहत. तंबाखूवाल्या म्हाताऱ्यांचं पण लय अवघड. एखाद्या माणसाला बिडी प्यायचं व्यसन राहत. आता इथं बरेच माणसं बसलेले आहेत. खरं सांगा तारुण्यात बायकोची बोलायची ऐपत नसते, भालता गरम राहतो. काही नखरे कर बाबा, तिला नांदायचं राहत. पण जेव्हा याची सत्ता निघून जाते नाही म्हातारं झालं का मग हे पुढं थुकायला लागत ना. जीवावर येतं उठायला, थुकायला कोण घराच्या बाहेर जाईल. मग बायको म्हणती नासियले घर तुमको निया हो नासियले घर तुमको निया आईला म्हणे खरा मर्दा नाही बरे नासियले घर तुमको निया नासियले घर तुमको निया नासियले घर तुमको निया पाहिलं म्हणे खरं मर्दा नाही बरे नासियले घर तुमको निया नासियले घर तुमको निया नासियले घर तुमको निया. शेवटी ज्या बायकोनं तुमचा एवढा आदर केला, एवढं प्रेम केलं, तीच म्हातारी म्हणती बाईल म्हणे खरं मरता तरी बर. ती म्हणते म्हातारं मरत नाही एकदाच. नासियले घर तुमको निया. म्हणून आमच्या डॉक्टरकडे कोणी आलं का डॉक्टर सांगते तंबाखू खाऊ नका. म्हातारपणी कशाला आवेर करून घेता. त्यापेक्षा बिडीवाल्याचं अवघड आहे बरं. पोरं जर संस्कारिक असेल तर चांगलं आहे, नाही तर बिडीवाल्याचं एवढं दुःख आहे. बिडीवाला झोपत नाही आणि बिडीवाला दुसऱ्याला झोपू देत. तुम्हाला नाही माहिती. ठोकळे चालूच राहते. जवळ ठोकळा कळतो पण तुम्हाला, जवळ बाहेर पडत नाही तर तो खोकल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का ठोकळा बाहेर पडला का मात्र म्हणते झालं एकदम मात्र मोकळं. झोपा गपची पडा. दिवसभर बिडे अरे कशाला आवेर महाराज. शेवटी कोण कुणाचं नाही मला सांगायचं काय. पाहुणे रावळे वाट पाहतात. ते म्हणतात ना जोपर्यंत तुमच्याकडे पैसे जववरी चल नगा तववरी म्हणती माझा. एखादा पाहुणा लय श्रीमंत आहे, लय मोठमोठ्या संस्था आहे, लय मोठमोठ्याला असणार, त्याचं असणार वैभव आहे, मोठं पद आहे त्याच्याकडं, हे भलती मोठी इस्टेट आहे. तो लांबचा जरी असला तरी लोक म्हणतात नाही हो किती लांबचे पाहुणे आहेत ते आमचे. हे मृत्यू लोकाचा या कलियुगाचा नियम आहे. लांबचा पाहुणा परिस्थितीवर जवळचा सांगितला जातो आणि एखाद्याची जर लगेच परिस्थिती नसेल
तर त्याला जवळच्याला लांबचं करून सांगितलं जातं. हा इथलचा नियम आहे महाराज. इथं लोक काय कलियुगातले असेच लोक आहेत, आणि जवळचं असलं का ते म्हणते काही नाही काही नाही, हाय ते आमचे ते साडू भोज लागत आहेत ते. आता काय करता म्हणजे, अरे फक्त गरीब आहे तो, पण श्रीमंताचा जवळच ते काय नाही म्हणते हे आमकेची धमकी बळच संबंध काढला जातो. इथलचं असंच आहे. जवळवरी चल नगा तववरी म्हणती माझा माने ती लहान थोर. अजून सांगू तुम्हाला, सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई. इथं सगळे पैशाचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. पाहुणे रावळे मतलबन वाट पाहतात, काही कुंकू थांबी देत, ते म्हणते तमक्याला येऊन द्या. काय ते पाहुणे आले का मग काय करू म्हणते. तुम्हाला माहितीये का खटका कमूने त्या पाहुण्याला जर सोडून केलं तर सगळ्या सोयरिकीचा राडा होत असतो. त्याच्यामुळे राड नको म्हणून त्याला येऊन द्या. प्रेम आहे. आता जुने लोक बस त्याला जायचे. ही जुनी मंडळी आमचे भानशिवराचे आदरणीय शेंडे पाटील या ठिकाणी आहेत. जुने लोक काय करायचे, बस त्याला न्यायचे. ते म्हणायचे नाही तात्याला न्यावं लागेल. तात्या म्हणजे घरातलं कोणतरी फेटायला मतर राहायचं बरं का. ते म्हटलं कोणाला न्यावं लागेल. तात्याला त्यातलं ढेपडा कळत नव्हतं, पण तात्याला बस त्याला का म्हणून न्यायचं. तात्या जर नाही नेला तर अख्ख्या सोयरिकीचा राडा करून टाकेल तो. कोणीच कोणात ठेवायचं नाही. तात्या एका भावकी लिहून द्यायचं नाही. त्याच्याकरता कोणाला घ्यायचं, तात्याचाला. तात्या तिथं जाऊन फक्त शेव आणतो, लाडू आणतो, भेळ आणतो, काही करत नाही तात्या तिथं. पण तात्याला घेणं कशा करता ये. इथं असंच आहे महाराज, सगळं मतलबान आहे. प्रेम म्हणून पण करतात, नाही असं नाही. पण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे नाही, अंत हे काळीचे नाही कोणी. दुसरा प्रकार आहे वाट पाहतात सगळे सोयरे, पण दुसरा प्रकार आहे वाट पाहतो पांडुरंग. माझा पंढरपूरचा पांडुरंग आवडीनं वाट पाहतो. ते म्हटले ना, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ. देव आवडीनं वाट पाहतो की नाही. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. देव वाट पाहतो, सगळे सोयरे वाट पाहतात. आणि तिसरं कोण वाट पाहत, तर तो असणारा काळ वाट पाहतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. तिसरं कोण वाट पाहत, काळ म्हणजे मरण. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपल्याला मरण येणार आहे. तुकोबाराय म्हणतात मरण सर्वांना येणार आहे, काळ सर्वांवरती टपलेला आहे. पण तुम्ही एक करा, मरायच्या आधी आपल्या जीवनाचं सार्थक करा. लोक म्हटले का हो महाराज, कशानं आमच्या मरणाचं सार्थक होणार आहे, जन्माचं सार्थक होणार आहे. ते म्हटले जो पांडुरंग वाट पाहतो ना तुमची, त्या पांडुरंगा करता वाट कोण पाहतो, आपला पांडुरंग पाहतो, काळ पाहतो, आपले घरचे पाहते. घरचे निरासक्त वृत्तीनं संस्कार आई वडिलांचं सांभाळून बायकोवर प्रेम करायचं, आपलं कर्म आपण व्यवस्थित करायचं. पांडुरंग वाट पाहतो, त्याच्याकडे प्रवास करायचा. काय करतो मग, काळाच्या तडाख्यातून जर सुटायचं असेल तर तुम्हाला असणारं पांडुरंगाकडे प्रवास करावा लागेल. लोक म्हटले का आमच्या जन्माचं सार्थक होण्याकरता देव, हो तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. त्याला पाहिलं की जीवनाचं सार्थक आहे, त्याच्याकडे काय करावं लागेल त्याला मिळवण्याकरता. ते म्हटले बाबा तुम्ही त्याला मिळवण्याकरता त्याची आठवण काढा, त्याचं स्मरण करा, त्याच्याकडे वाटचाल करा. तुमच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्याची आठवण करत नाही,
म्हणून तुम्ही असणार हे रवरव दुःख भोगताय. या दुःखातून जर मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला परमात्म्याची आठवण काढावी लागेल. लोक म्हटले आम्ही कस काय काढावी महाराज, काय केलं देवानं आमच्या करता? ते म्हटले बाबा देवानंच सर्व काही तुमच्या करता केलेलं आहे, तुम्ही त्याची जाणीवपूर्वक आठवण काढा. अभंगाच्या पहिल्या चरणात कारे नाठवीसी कृपाळू देवासी, कारे नाठवीसी कृपाळू देवासी, कृपाळू देवासी कारणाटविसी, कृपाळू देवा हो कारे नाठवीसी कृपाळू देवासी, कारे नाठवीसी कृपाळू देवासी, ओ कारणाटविसी, कृपाळू देवासी, कारणाटविसी, कृपाळू देवासी. पोसितो जगासी एकला तो, 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 पोसितो जगासी एकला तो. कारे नाठवीसी कृपाळू देवासी, कारे नाठवीसी कृपाळू देवासी. तुकोबराय म्हणतात तुम्ही त्याची आठवण काढत नाही, देव तुमची वाट पाहतोय पण तुम्ही देवाकडे जात नाही. का जात नाही, का त्याची आठवण काढत नाही? तुम्ही करा कारे नाठवीसी कृपाळू देवासी. जर तुम्हाला काळाच्या तडाख्यातून वाचायचं असेल, सार्थक जन्माचं करायचं असेल तर देवाकडे प्रवास करावा लागेल. हे बघा, कधी कधी काही गोष्टी मिळवण्याकरता जिथं जे लागतं तेच लागतं ना. बरोबर आहे. कीर्तन असेल तर लावणी मृदंग स्तुती टाळ घोष, लाभोनी मृदंग स्तुती टाळ घोष. सेवू ब्रह्मारस आवडीने, कीर्तनाला टाळ पखवाज विना. इंजिनियर असेल तर ती सामग्री लागते, डॉक्टर असेल तर टेथोस्कोप, बिना टेथोस्कोपचे डॉक्टर चालतील का? ते लागतं. सिस्टीम असेल, बॉक्स, लाईट, हे सगळं लागतं. एखादी गोष्ट जर मिळवायची असेल तर त्याच्याकरता ते साधनं लागतात. ती साधनं असेल तर ते होत नाही. शेती असेल तर पाभर लागते पेरायला, तिफन जर असणाऱ्यामध्ये राख्या लागतो हाकायला, बरोबर आहे की नाही? बैल लागतात. जिथं जे करायचं आहे तिथं ती साधना लागते. तर देवालाही मिळवण्याकरता साधनाच लागते. काय लागते? साधनाच लागते. ऐका, आता हे प्रवचन आहे. प्रवचनाला पुढे काय ठेवलं जातं? ग्रंथ ठेवला जातो. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, असा नियम आहे संप्रदायाचा, मोठ्या माणसांनी घातलेला. एकदा मला एका माणसानं दाव्याचं कीर्तन दिलं, आणि संगमनेर भागात आपल्यापेक्षा पण लवकर तिकडे दावे होतात. तो म्हटला बाबा येताना तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन या बरं. आता आम्ही असे भांबरलेले गिराईक रात्री 3 वाजता आल्यावर डोक्यात राहत असते का? माझ्या लक्षातच राहिलं नाही ज्ञानेश्वरी न्यायचं. तो गडी पुण्याला नोकरीला होता. 10 दिवस गावात त्यानं काय कोणाला काही विचारलं नाही. महाराज मी गेलो सकाळी, ते ग्रंथ नाही बरोबर. ते म्हणे बाबा बसा. ते खाट वगैरे मांडलेला होता. जाऊन बसलो. त्याला म्हटलं ग्रंथ. ते म्हणे बाबा काहीतरी करा ना. म्हणे तुम्हाला सांगितलं होतं ग्रंथ आणायचं. म्हटलं तुम्ही सांगितलं पण आमच्या डोक्यात नाही ना. काय करता आता, गावोगावी ग्रंथ असतात. आपल्याकडे अशी परंपरा आहे. नेवासा तालुक्याचं हे वैभव आहे महाराज, की नेवासा तालुक्यात कीर्तनकाराला ग्रंथ प्रवचनाला न्यावं लागत नाही. नगर जिल्ह्यामध्ये मी एवढे गावं हिंडलो महाराज, आपल्या नगर जिल्ह्यात सुद्धा एवढे संस्कार आहेत. ग्रंथ न्यावा लागत नाही, पुढे लोक मांडून ठेवतात. पण आता किरकोळ कारकोळ होतं.
म्हणलं ग्रंथ ना ते म्हणे बाबा मग असं करा तुम्हाला चहा पाहिजे तो सकाळी सकाळी. त्यांनी एक त्यांच्याच घरातला माणूस दिला मला, त्याच्यात ते म्हणे घरात जाऊन चाफा. घरात गेलो आम्ही, चहा वगैरे केला, एक जणानं चहा पिलो. महाराज त्याच्या घरातला असणारा चुलत भाऊ कुणीतरी होता, ते म्हटले बाबा कसा असतो ग्रंथ. म्हटलं राम 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 राम. कसा असतो काहींचा नाही ना संबंध महाराज. काही काही पठ्ठे ह्या दिवाळीच्या त्या दिवाळीलाच असणार पुंजन आहे त्यांचं. तुम्हाला नाही कळलं? ते देव धुवायला कधी गाडी ते ह्या सणाच्या त्या सणाला नाही तर देव नंतर परत म्हणणार येतलं खंडोबा कुठं गेला. तू हिंड बोंबला दादा, तो खंडोबाकडे लक्ष द्यायचं ना घरातल्या. मी नाही त्याच्याकरता वाक्य. अनेक जणांच्या घरात देव धर्म सांडीला पडलेले आहेत. ते म्हटले ना देव देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ विषयी गोंधळ. गाजत से देव धर्म सांदी पडिले सकळ, धर्म सांदी पडिले सकळ. देव धर्म सांदी पडिले सकळ. त्याला म्हणलं ग्रंथ आहे ना असा भगव्या वस्त्रामध्ये बांधलेला राहतो म्हटलं, किंवा लाल वस्त्रात बांधलेला राहतो, पीस वगैरे असतात त्याला बांधलेले. ते म्हटलं पाहतो म्हाताऱ्यानं जर एखादा ठेवलेला असला तर या कपाटावर चाप त्या कपाटावर चाप. एक होतं थोडक्यात बांधलेलं वर, खाली काढलं येडबागलं झटकलं आणि मी झटकलं तसंच घेतलं. त्याला म्हणलं चल तिकडं जर कावळा शिवला तर लय लांब आलेलो आहे मी. अर्थ नाही कळाला तुम्हाला? तुम्हाला माहिती बाबा यायच्या म्हणजे बाबा यायच्या आज जर कावळा शिवला मग बाबाच काय करणार. बाबाने तसंच मागे निघायचं कना. पेट्रोल नाही पाणी नाही चहा नाही बाबाला. मग ते म्हणते ही पद्धत राहते की यायची. त्याने काय केलं महाराज त्या ठिकाणी काढला व मी घेतला तो ग्रंथ गेलो प्रवचन वगैरे केलं. म्हणलं कशाला खोलीत बसायचं, जे आपल्या पाठ आहे ते दाना बोलू. सगळं केलं महाराज, प्रवचन झालं, लोक पाया पडायला लागले. म्हटलं ग्रंथाच्या पाडत्याने एवढ्या लोकांना कुठं पाय जोडीत बसता, बरं नाही वाटत ते. मी ग्रंथ असणार म्हटलं कोणता आहे ते तरी पाव. मी ग्रंथ उघडला तर मी बघितलं तर त्याच्या बापाच्या लग्नाचा अल्बम होता. नाही कळलं तुम्हाला? त्याच्या बापाचा काय होता? जुना ब्लॅक अँड व्हाईट लग्नाचा काय होता अल्बम. मी विचार केला म्हणलं गणेश महाराज 1 तास तुम्ही हा ग्रंथ पाहून कीर्तन केलं म्हणलं, प्रवचन केलं. आता काय लोकवर परिवर्तन व्हायचं या ग्रंथाचं. हाच गडी घोळ घालून गेला म्हटलं मरणाचे. सांगायचं काय मला, प्रवचनाला एखाद्याच्या बापाच्या लग्नाचा अल्बम चालन का? चालन का? का म्हणून जिथं जे लागतं तेच लागतं महाराज, बरोबर आहे का नाही? जिथं जे लागतं तेच लागतं. तसं जीवनाच्या सार्थकीकरणाकरता देव लागतो आणि देवा करता देवाची आठवण ही काढावीच लागणार. आठवण म्हणजे देवाचं चिंतन, आठवण म्हणजे देवाचं स्मरण. सर्वांनी देवाचं स्मरण करायचंय महाराज. जर स्मरण केलं तर जीवनाचा उद्धार आहे, म्हणून सर्वांनी स्मरण करा. अरे सर्व साधू संतांच्या जीवनाचं नाव झालं का? याला काय कारण आहे? त्यांनी आठवण काढली देवाची. कमाल मोमीन लतीफ मुसलमान सेना न्हावी जान विष्णुदास. या सर्व साधू संतांनी देवाची आठवण काढली, म्हणून आज जगात त्यांची नावं आहेत. ज्ञानोबा रायला 750 वर्षानंतरही पूजले जातं. हे महाराज देव विनाकारण कोणाकडे गेला नाही. चोखोबा रायांकरता असणारं दही भाकर खाण्याकरता त्यांच्या घरी गेला. लाख्या कोलाट्याचा ढोल वाजवला देवानं, आठवण काढली. रोहिदास महाराजांना चर्म रंगू लागला, माळ्या सावत्याला खुरपू लागला, आठवण काढली. म्हणूनच ना स्मरण नितांत गरजेचं आहे, नितांत गरजेचं आहे. जी लोक आपले कधीच होणार नाही यांची आठवण नका काढीत बसू. जी माणसं आपली आहे त्यांची आठवण काढा. ते म्हटले रोहिदासा संगे चर्म रंगू लागे, माळ्या सावत्या असं खुरपू लागे, उच्च नीच काही नेणे. पूर्णाभंग बघून घ्या तुम्ही. महाराज हे सगळं आठवणीचा परिणाम. म्हणून आपणही देवाचं स्मरण करावं, इमानदारीनं करावं. काही लोक म्हटले महाराज देवाच्या कुठं कान आहेत देवाला, कुठं ऐकू येतं देवाला. ऐका, तुळशीदासजींचं फार गोड वाक्य आहे. तुम्ही असणार देवाचं नाव घेत राहा, घेत राहा, घेत राहा. एक वेळ असा येईल की देव तुम्हाला असणार भेटल्याशिवाय राहणार. तुम्ही स्मरण करत राहा. राम राम रटते रहो,
जब लग घट में प्राण राम 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 रटते रहो जब लग घट में प्राण कभी तो दीन दयाल के भनक पडेगी कान कधी तर त्याच्या कानावर जाईल जसं एखाद्या आईनं रडावं एखाद्या बाळानं रडावं आईच्या नावानं टावं फोडावा जे बाळ रडतं ऐका बरं का पुन्हा जे मस्तीत खेळतं ना आपल्या नादात त्याला आई पुन्हा पुन्हा घेत नाही जे बाळ रडतं का महाराज तिला काम धंदा सोडून त्या बाळाकरता जावं लागतं म्हणून आपणही पांडुरंगाची लेकरं आहोत आपणही या ठिकाणी देवाची आठवण काढायची काढा देवाची आठवण करा स्मरण महाराज विसरले तर हानी विसरले तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या अजून एक वाक्य बोलतो माणसं देवाची आठवण दुःखात काढतात देवाची आठवण दुःखात काढतात पण जर कधी सुखातही देवाची आठवण काढली तर तुमच्या वाट्याला दुःखच येणार नाही कबीरजींचं वाक्य आहे दुख में सब सुमिरन करे कबीरदासजी म्हणतात दुःखात देवाची आठवण काढता हो अरे पण जर सुखातही देवाची आठवण काढली तर दुःख वाटेला येईन का म्हणजे जुन्या लोकांचं म्हणणं होतं अंगाला आला ताप का मग देवा तू आमचा बाप आणि अंगाचा गेला ताप का मग हा देवाच्या बापाचा कोणालाच काही समजत नाही दुख में सब सुमिरन करे सुख में करे न कोई सुख में सब सुमिरन करे सुख में सब सुमिरन करे तो दुःख काहे का होय अरे सुखातही देवाची आठवण काढली तर दुःखच होणार नाही म्हणून करा आठवण त्याची ते म्हटले ना आठवे देव तो करावा उपाव हा येरत्या जीवाव खटपटा येरत्या जीवाव खटपटा येरत्या जीवाव खटपटा आठवे देव तो करावा पाव आठवे देव तो देवाची आठवण करा आठवे देव तो करावा उपाव येरते जीवाव खटपटा बाकीचे खटपटा त्यागा पांडुरंगाची आठवण करा स्मरण करा कोणी कोणी स्मरण केलं होतं देवाचं ऐका आपण इथं विकासानंद मिसाळ डॉक्टरांचं श्रीमद भागवत ऐकलं होतं तुम्ही सर्वांनी काय ऐकलेलं आहे श्रीमद भागवत ऐकलेलं आहे तुम्ही सर्व मंडळींनी श्रीमद भागवतात एक गोड दृष्टांत आलेला त्या गोपिकांनी देवाची आठवण काढली महाराज किती आठवण काढत होत्या गोपिका उद्धव त्या गोपिकांना भेटायला गेला गोपिकांना विचारलं काय गोपिकांनो काय करता काही करत नाही उद्धवा कशा करता आला ते सांग मतलबाचं बोल श्रीमद भागवतातला प्रसंग आहे त्यांनी सांगितलं काही नाही उद्धवा फक्त देवाचं स्मरण करतो कबीरजी उघडले म्हटले एक एक गवाल नके प्रेम में बह गए कोट कबीर बर काय करता किती आठवण काढता गोपिकांनी दिलेलं उत्तर ऐका बर का एक गोपिका रडायला लागली रडायला सांगितलं उद्धवा कृष्णाची एवढी आठवण येते देवाची याद आती है हो तेरी याद आती है बताओ क्या करे मोहन बताओ क्या करे मोहन सुबह और शाम आती है रात दिन हमको रुलाती है सुबह और शाम
आती है रात दिन हमको रुलाती है चैन अब हमको नहीं आता बताओ क्या करे मोहन बताओ क्या करे मोहन बताओ क्या करे मोहन ते म्हटले सुबह और शाम आते है रात दिन हमको रुलाती है रडू पर्यंत आठवण काढतो खरं सांगू तुम्हाला परमार्थात जर रडणं वाट्याला येत असेल तर भाग्याचं आहे आणि संसारात रडणं वाट्याला येणं दुर्भाग्याचं लक्षण आहे संसारात रडणं वाट्याला येणं हे दुर्भाग्याचं आहे पण परमार्थात रडणं वाट्याला येणं भाग्याचं आहे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप महाराज मग काय करायचं गोपिकांनी जशी आठवण काढली तशी तुम्ही देवाची आठवण करा तो देव कृपाळू आठवे देव तो कार्य नाठविसी कृपाळू देवाचे त्या कृपाळू देवाची तुम्ही आठवण करा काय करतो तो पोसितो जगाचे एकला तो जगाला तो एकटा पोचतो कोरोनामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी काही जात नव्हतं त्याही काळात मुंबई मधल्या लाखो लोकांना मला असं वाटतं कुणी जगवलं असेल तर पोसितो जगाशी हे जाऊ द्या कीर्तन तुम्हाला समजू न समजू पण एवढं समजा बोललेलं आता सध्याला लोक खायापायी मरत आहे का खायला नाही भेटत आहे म्हणून मरत येतो शेंडे पाटील कसं आहे खायला जादा खाऊ राहिले म्हणून मरत आहे का खायला भेटत नाही म्हणून मरत आहे माणसं अरे पहिलं खायला भेटत नव्हते निळा नामकान तमकन हायब्रिड खाल्लं लोकांनी एक काळ आज माणसाला एवढं खायला आहे की माणसाला बीपी शुगर थायरॉइड भयान परिस्थिती आहे ही फक्त खाण्यापायी चालू आहे खाण्यापायी प्रत्येक जणाचं पोट बाकीचं वेट काहीच नाही फक्त पोटाचंच वेट काटा ताड 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 वाजवतो जसा पुढे जातो तसा धसका बसवतो आता मी झालो देवाच्या कृपेने कमी मी 45 किलो होतो पण आता या क्षेत्रात आलो जरा साधू संतांची कृपा झाली थोडं व्यापी जीवन झालं डोक्याला थोडा ताण वाढला खाण्यापायी माणसं मरत नाही तर खायला जादा झालंय म्हणून माणसं प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या जीवाचा पोषण असतं भगवान परमात्मा करतो भगवद्गीतेमध्ये वाक्य गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम सगळी देवाची सत्ता आहे पोषितो जगाचे एकला तो काओ महाराज मग तो जगाला पोचतो आम्ही बाजरी पेरतो आम्ही ऊस लावतो आम्ही कष्ट करतो आम्ही शिजवतो भिजवतो खातो देव कसला पोचतो ते म्हटलं अरे आता तुझ्यात क्षमता आली करण्याची शिजवण्याची पण ज्यावेळेस तू लहान होता त्यावेळेस काय तो बाजरीच्या भाकरी खाल्ल्या असत्या का त्या आईच्या हृदयात दूध आणि बाळाच्या पोटातली भूक असणार हा परमेश्वर करतो अभंगाचं दुसरं चरण बाळा दुधा कोणा करीते उत्पत्ती बाळा दुधा कोणा करीते उत्पत्ती बाळा दुधा कोण 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 करीते उत्पत्ती क्या बात है बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती हे वाढवी श्रीपती सर्वा दोन्ही वाढवी श्रीपती सर्वा दोन्ही करी नाट वेसे कृपाळू देवासी करी नाट
काळमासी फुटती तरुवार उष्म काळमासी फुटती तरुवार उष्म काळमासी फुटती तरुवार उष्म काळमासी हे जीवन तयासी कोण घाली जीवन तयासी कोण घाली कार्य नाटवीचे कृपाळू देवाचे कार्य नाटवीचे कृपाळू देवाचे जीवन तयासी कोण घाली जीवन तयासी कोण घाली कार्य नाटवीचे कृपाळू देवाचे कार्य नाटवीचे कृपाळू देवा कृपाळू देवा गायकाचं तेने तुझी काय नाही, त्यानं काही चिंता नाही केली तुझी रायवारी त्या अनंत आठवणी कार्य नाठवीसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो तुकोबाराय म्हटले बाबा, त्याचं नावच विश्वंभर आहे. भैरवी म्हणा आता. तू का म्हणे जासे नाव विश्वंभर तू का म्हणे जासे नाव विश्वंभर हे तुका म्हणे तुका म्हणे जाचे नाम विश्वंभर त्याचे निरंतर दान करी त्याचे निरंतर दान करी त्याचे निरंतर दान करी त्याचे निरंतर दान करी कारणाठ विसी कृपाळू देवासी कारणाठ विसी कृपाळू देवा हे कार्य नाटवीचे कृपाळू देवाची कार्य नाटवीचे कृपाळू देवाची सीतो जगासी एकला तो ओसी तो जगासी एकला तो टाळ करे ओसी तो जगासी एकला तो या तो ओसी तो जगा एकला टाळ करे टाळ वाजवा. ओसी तो जगासी हरि एकला एकला तो ओसी तो जगासी एकला तो पोसितो जगासी पोसितो जगासी हे पोसी तो जगासी एकला तो राम वा गुरुजी वा. पोसी तो जगा जगा
से एकला तो जगासी एकला तो वाह उसी तो एकला तो एकला